गुरुपौर्णिमा निमित्त सर्वत्र सोलापूरमध्ये असू द्या, महाराष्ट्रामध्ये असू द्या, अनेक दत्त मंदिर असू द्या, जे गुरु साईबाबा असू द्या, स्वामी समर्थ असू द्या, अनेक ठिकाणी उत्सवात साजरा होत आहे। आपण पूर्व भागातील दत्त मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत। तुम्ही पाहू शकता सकाळपासूनच या ठिकाणी पूजा विधीला सुरुवात झाली आणि भक्तांची अलोट गर्दी या ठिकाणी पाहू शकता। आणि त्याचप्रमाणे महाप्रसादाचं देखील इथं आयोजन केलेलं आहे आणि गेले 15 दिवस झाले दत्त महाराजांचा जो गुरुचरित्र आहे ते देखील ह्या ठिकाणी प्रारंभ होता आणि आज तुम्ही पाहू शकता असं सुंदर असं दत्त मंदिराला सजवण्यात आलेलं आहे आणि शृंगार देखील तुम्ही पाहू शकता। तर आपल्यासोबत काही बोलण्यासाठी भाविक आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। मंडळाचे अध्यक्ष आहेत, आपण यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। ताई नमस्कार, काय सांगाल आजचं गुरुपौर्णिमा निमित्त? आज माझं नाव सावित्रा पल्लाटी आहे। खरं सांगू मला 3 आठवड्यापासून आमच्याकडे कार्यक्रम चालू आहे आणि गुरुचरित्राचा कार्यक्रम, वज्रकवचमचा कार्यक्रम आणि भजन, कीर्तन, प्रवचन हे सर्व संपूर्ण कार्यक्रम केलेला आहे। खरं सांगते, माझं दत्ताला जे कोणी येऊन पाय पडायला आले की त्यांचं मनोकामना पूर्ण व्हायला लागलेत, म्हणून मला माझ्या मंदिराला फार गर्दी देऊन मंदिराला शोभा द्यायला लागले भक्तांनी। आणि मी जेवढं कष्ट केले बी तेवढं कमीच आहे आणि दत्ता जागृत आहे आमच्या दत्ता। आणि तुम्ही जे काय मागेल तुम्हाला मागेल म्हणजे नाही, कष्ट केलं तरच मागेल तर तुमचं काम पूर्ण होणार। आणि गुरुचरित्र काय, वज्रकवचम काय आणि जे आपल्याला जन्माला आलेलं आहे आपण त्यामध्ये गुरुचरित्राचं वाचन केल्यावर त्याचा अर्थ काय ते आपल्याला समजून येते। सकाळी उठा, लेकरांना टाइम द्या, सगळ्यांना टाइम द्या, पण आपण गुरुचरित्रासाठी, देवांसाठी तुम्ही टाइम अवश्य द्या। तुमच्या मागे पाठीशी आपले दत्त महाराज असतात। गुरु म्हणजे सगळ्यांचे हेडमास्टर असते आणि आपण विद्यार्थी त्यांचे, आणि सगळे देव कोण आहे? त्यांचे हेडमास्टरचे भक्ती लोक आहेत, टीचर लोक आहेत ते। आपण विद्यार्थी कसं गुरुचे कसं पालन केलं तेवढं आपलं पालन केलेलं आपण पालन करून तुम्ही गुरुला फार मान करा आणि नामस्मरण करा। देव जेवढं गुरुचं तुम्ही बसून दिखाव करू नका, उठता बसता स्वयंपाक करता तुम्हाला जसं आलं श्री गुरुदेव दत्त आपल्या तोंडात भिजवून ठेवलेलं पाहिजे। आपण वर आंघोळ करू शकते, साबण लावून स्वच्छ होऊन घरी कुणाच्या आमंत्रणाला जातो, पण आतला अंतिक्रम कोण स्वच्छ करत नाही। त्या अंतिक्रमसाठी देव काय म्हणते, मी आहे भुकेला, तुझ्या भुकेला नामस्मरण मी नामस्मरणासाठी भुकेला आहे। तो काय म्हणतो, मला धन दौलत देऊ नका, फक्त नामस्मरण करा। नामस्मरण मध्ये एवढा जादू, एवढा सोन्याचा धागा आहे, तो धागा आपण ओळखू शकत नाही। सर्वांनी रोज सकाळी अंघोळ झाल्यावर श्री गुरुदेव दत्त 11 वेळा म्हणलं तर पण चालते, पण गुरुदेव दत्तांचं तुम्ही मी मंदिर ठेवले, माझं दत्तांचंच आठवण करू नका म्हणते। तुम्हाला जो देव आवडते ते तुम्ही नामस्मरण केल्याने आपल्या हातल्या अंतिमक्रम साबण लावून स्वच्छता केल्यासारखं होते। आपण वरचं केलेलं महत्व नाहीये, आतल्या अंतिमक्रम स्वच्छ करायचं फार महत्व आहे। तुम्ही सगळ्या भक्तांनी गुरुदेव दत्तांचे नामस्मरण करा, स्वामी समर्थांचं करा, शंकर भगवानचं करा। जे गण गण गणात बोलते हे आपल्या तोंडात, जेवढं तुमच्या तोंडात पाठांतर असते ते पाठांतरमुळे ना आपलं कष्ट दूर होते। धन दौलत पेक्षा आपल्याला गॉड गिफ्ट कोण? लेकरं। ते लेकरांसाठी आपण काय पण करू शकते ना। तुम्ही लेकरांसाठी जेवायला, नाश्ता, शाळेसाठी सगळं प्रयत्न करते, हे नामस्मरण करून त्यांच्या बुद्धीला वाढवा।